या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्राचा एप्स्टीन महिलांना स्वतःची लघवी पाजायचा आणि काचेच्या केबिनमध्ये सर्वांसमोर महिलांसोबत अशोक खराचे अश्लील कृत्य, धक्कादायक व्हिडिओ समोर। सध्या एका नावाची बरीच चर्चा आहे, ते नाव म्हणजे जेफ्री एप्स्टीन। याच्या एप्स्टीन फाईलमधील अनेक दुष्कृत्य बाबी गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत। अनेक प्रभावशाली लोकांसोबत, नेत्यांसोबत याची उठबस असायची। जगभरातल्या शक्तिशाली लोकांसोबत याचे संबंध होते। आपल्या खाजगी बेटावर त्याची अनेक दुष्कृत्य चालायची। महिलांचं, लहान मुलींचं लैंगिक शोषण तो करायचा। शोषणावर आधारित संबंधाचं एक मोठं रॅकेट तो चालवायचा। अनेक किळसवाण्या, विकृत गोष्टी तो करायचा। कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खराच्या किळसवाण्या प्रकारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्राला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे। कथित ज्योतिषी त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांचं लैंगिक शोषण करायचा अशी माहिती समोर आली आहे। याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागले आहेत, पण या व्हिडिओत जो कंटेंट आहे तो कंटेंट अतिशय आक्षेपार्ह आहे। त्यामुळे तो व्हिडिओ आम्ही दाखवणार नाही। संवेदनशील मनाला हादरून टाकेल असा हा व्हिडिओ असल्यानं आम्ही तो व्हिडिओ दाखवणार नाही। पण महाराष्ट्राला कळावं हा गुन्हा किती भयंकर आहे हे सांगण्यासाठी व्हिडिओ जे आहे ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाशिकच्या भरवस्तीतल्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये तो महिलांना बोलवायचा। भविष्य सांगण्याच्या नावाखाली हा भाबड्या भक्तांना ऑफिसमध्ये बोलवायचा। भाबडे भक्त ज्या समस्या घेऊन यायचे त्यापेक्षा अशोक खरात जे उपचार सांगायचा ते अतिशय धक्कादायक होते। ऑफिसमध्ये बाहेर शेकडो लोक असताना काळ्या काचांच्या आड अवघ्या 2 फुटांवर काचेंच्या पलीकडे काळी कृत्य करायचा। अशोक खरात महिलांना लघवी प्यायला देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। नाशिकच्या भरवस्तीतल्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये तो महिलांना ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं बोलवायचा। स्वतः लघुशंका करून तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे। स्वतःला ज्योतिषी म्हणणाऱ्या भोंदूबाबा खरातचा भांडाफोड झालाय। अशोक खराची काळी कृत्य उघड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे श्रद्धेच्या आड महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खराचे पाय आणखी खोलात जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय।